दीड वाटी आपण राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे आणि एक उकडून घेतलेला बटाटा आपण इथे राजगिऱ्याच्या पिठात किसून घालणार आहोत. पाव वाटी शेंगदाण्याचा एकदम बारीक असा कूट करून घ्यायचा, म्हणजे आपला पराठा तुटत नाही. 2 हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत. चवीनुसार मीठ टाकून आपण ह्या बटाट्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ एकजीव करून घेणार आहोत. आपलं पीठ एकजीव करून झालं की थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहोत आणि एक 10 मिनिटासाठी आपण हे पीठ झाकून ठेवणार आहोत. 10 मिनिटानंतर पुन्हा हे पीठ मी पोळपाटावर मळून त्यातला एक छोटासा गोळा काढून घेणार आहे आणि ह्या गोळ्याला आपण राजगिऱ्याचं सुक्कं पीठ लावून पराठा लाटून घेऊया. एकदम पातळ असा हा पराठा लाटून घ्यायचा आहे. डब्याच्या झाकणाने मी याला गोलाकार करणार आहे. आपला पराठा छान गोल झालेला आहे आणि आता आपण शेंगदाण्याचं तेल तव्याला लावून त्याच्यावर छान असा दोन्ही बाजूनी तेल लावून क्रिस्पी असा हा पराठा आपण भाजून घेणार आहोत. आपला उपवासाचा पराठा तयार झाला आहे.